हॉटेल का मालिक जब तक शेफ नहीं होता तब तक सेफ नहीं होता। आज मराठी हॉटेल उद्योजकांपुढे सगळ्यात मोठा प्रश्न जो काही आहे की आज या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेफ बदलताना दिसतात। शेफ टिकत नाहीत, आचारी टिकत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये आपण हॉटेल व्यावसायिकांनी एकच काम केलं पाहिजे की आपण स्वतः शेफ झालं पाहिजे। याचा अर्थ आपल्या हॉटेलमध्ये जी काही उत्पादनं आपण तयार करतो त्याचं फॉर्म्युलायझेशन स्वतः शिकलं पाहिजे, ते नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे आणि ते वारंवार त्याचा वापर केला पाहिजे। आज तुमच्याकडे येणारा प्रत्येक कस्टमर दूरवरनं येतो आणि येत असताना पूर्वी त्यांनी घेतलेला जो काही तुमच्या खाद्यपदार्थाचा स्वाद आहे तो त्याची डोक्यामध्ये तो बसलेला असतो किंवा त्याला तो आवडणारा असतो, त्यामुळं तो दूरून तुमच्यापर्यंत पोहोचतो। यामध्ये जर तो बदल झाला तर निश्चित पद्धतीनं त्याला कधीही ते गोष्ट आवडत नाही। यामुळं आपण एकच काम हॉटेल व्यावसायिकांनी करणं गरजेचं आहे की आपण आपली खाद्यपदार्थांची जी फॉर्म्युले आहेत ती स्वतः डेव्हलप करणं आणि ती कायमस्वरूपी त्याच्यामध्ये बदल न करता ती सातत्यानं पुढे घेऊन जाणं हा महत्वाचा घटक आहे। म्हणूनच म्हणतोय हॉटेल व्यावसायिकांनी एकच अंगीकार केलं पाहिजे, जब तक हॉटेल का मालिक शेफ नहीं होता तब तक सेफ नहीं होता।